राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे नवनियुक्त राज्यसभा खासदार राजेंद्र जैन यांचे गोंदियात प्रथम आगमन होताच कार्यकर्त्यांनी उत्साहात जल्लोष साजरा केला। शहरातून भव्य रॅली काढत कार्यकर्त्यांनी बाप तो बाप रहेगाच्या घोषणा दिल्या। शहरातील विविध ठिकाणी नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून खासदार जैन यांचं स्वागत केलं। काही ठिकाणी फुलांचा वर्षाव करण्यात आला तर जेसीबीच्या साहाय्याने विशाल हार घालून त्यांचा सत्कार करण्यात आला। यानंतर गोंदियातील जलाराम लॉन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने खासदार राजेंद्र जैन यांचा नागरी सत्कार सोहळा पार पडला। माजी आमदार राजेंद्र जैन हे खासदार प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात। भंडारा गोंदिया विधान परिषद निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा कार्यकर्त्यांची होती। मात्र महायुतीने या जागेवर भाजपचा अविनाश ब्राह्मणकर यांना उमेदवारी दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये काहीशी नाराजी दिसून आली। दरम्यान राज्यसभेतील रिक्त जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या पुढाकाराने राजेंद्र जैन यांची बिनविरोध निवड करण्यात आली। त्यामुळे भंडारा गोंदिया जिल्ह्यासह संपूर्ण पूर्व विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मोठं बळ मिळाल्याचं मानलं जात आहे। राज्यसभा खासदार झाल्यानंतर प्रथमच गोंदियात दाखल झालेल्या राजेंद्र जैन यांचं कार्यकर्त्यांनी अभूतपूर्व स्वागत केलं। यावेळी त्यांनी पक्षाचं राष्ट्रीय नेतृत्व, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच खासदार प्रफुल्ल पटेल यांचे आभार मानले। भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राला आता एक लोकसभा खासदार आणि 2 राज्यसभा खासदारांचं प्रतिनिधित्व लाभलं असल्याने जिल्ह्याच्या विकास कामांना अधिक गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। राजेंद्र जैन यांच्या स्वागतासाठी गोंदियात जमलेला जनसमुदाय आणि कार्यकर्त्यांचा उत्साह हा त्यांच्या लोकप्रियतेची साक्ष देणारा ठरला। आता राज्यसभा खासदार म्हणून ते भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या विकासासाठी कोणती भूमिका बजावतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे। सर काय सांगाल, गोंदिया जिल्ह्यामध्ये आगमन झालं आहे, पण राज्यसभा खासदार झाले, जिम्मेदारी देखील वाढलेली आहे, काय सांगाल एकंदरीत? पूर्व विदर्भासाठी फार गौरवची गोष्ट आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आमची नेत्री आदरणीय सुनित्राताई पवार, आदरणीय सुनील तटकरे साहेब, आदरणीय भुजबल साहेब, आदरणीय पार्थ पवारजी, आदरणीय दिलीप वळसे पाटील आणि खासदार प्रफुल्ल पटेल साहेब सर्वांनी मिळून एक सामान्य कार्यकर्त्याला इतकी मोठी संधी दिलेली आहे आणि या संधीचा सोना करणं माझं काम आहे। मी एकनिष्ठतेने पार्टीच्या पक्षाचं काम केलं आणि कुठेही पक्षाचं काम करताना मी ज्या लगन आणि विश्वासाने काम केला त्याची हे पावती मला पक्षाने दिली आहे। विरोधकांनी खूप पायओढ केलेली होती विधान परिषद निवडणुकीमध्ये, त्यांना एक तमाचा दिलेला आहे। नाही, काही तमाचा नाही आणि काही विरोधक नाही। पक्षामध्ये सर्वांना तिकीट मागण्याचे अधिकार राहते आणि निर्णय करताना जे वरिष्ठ लोकांनी निर्णय केलेला आहे हे फार आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दादा अजितदादा, आदरणीय अजितदादाचे स्वप्न आहे। आदरणीय अजितदादाने जी विदर्भासाठी स्वप्न पाहिलेले आहे, निश्चित मला जितका वेळ मिळाला आहे त्यामध्ये मी राज्यसभेमध्ये खासदार प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार साहेब यांच्याबरोबर काम करणार आणि जे अजितदादाचं स्वप्न होता त्यामध्ये काहीतरी काम करून दाखविणार। याआधी भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघामध्ये 2 खासदार झाले, त्यांनी बिरसी विमानतळावर तात्पुरती विमानसेवा सुरू केली होती। लोक तुमच्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहे, का कधी मुंबई पुण्याचा विमान प्रवास आपण सुरू करून घेणार? मला असं वाटते की याच्यासाठी सदैव माननीय प्रफुल्ल पटेल साहेब प्रयत्नशील राहतात आणि आता दिल्लीला जाऊन हे जे प्रश्न आहे यासाठी व्यवस्थित आणि कोणत्या पद्धतीनं आपले गोंदियाच्या या पूर्व विदर्भाचा विकास होणार आणि जे तुम्ही एअरपोर्टच्या विमानाचा प्रश्न मांडला त्याच्यावर नक्कीच आम्ही विचार करणार। आमच्या शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते प्रफुल्ल पटेल साहेब यांनी प्रत्येक वेळी आपल्या या भागाच्या गोंदिया भंडाराचा विकास झाला पाहिजे यासाठी त्यांनी काम केलं आहे आणि त्यांच्याबरोबर मी पुन्हा ताकदीने काम करणार। प्रफुल्लभाईंनी या ठिकाणी अदानीसारखा प्रकल्प आणला, आपण येत्या काळामध्ये काय बेरोजगारांसाठी या ठिकाणी उद्योग उभारणार? नक्कीच माझे मार्गदर्शक प्रफुल्ल पटेल साहेबांनी ज्या पद्धतीने काम केला, आता म्हणतात ना आमचे देशाचे सर्वोच्च नेते पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब, डबल इंजन की सरकार। आता गोंदियाला या भागाला पूर्वी विभाग या पूर्ण पूर्व विदर्भाला डबल इंजिन म्हणजे प्रफुल्लभाई समोर आणि मी मागे, डबल इंजिनचे आम्ही 2 खासदार मिळून काम करणार। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।